हॅलो, गुड मॉर्निंग. आज आहे माझ्या सुट्टीचा दिवस. सगळं आरामात चालू आहे. सो मी ना काय करते, घरी जेव्हा असते ना तेव्हा आपण अशी पाण्याची बॉटल्स भरून ठेवते आणि त्याच्यातूनच पाणी पिते. म्हणजे आपल्याला कळतं की आपण किती पाणी प्यायलेलो आहोत. आज पालक पनीरचा बेत आहे. तर आत्ताच फ्रेश पनीर आणलं आहे. पनीर आम्ही कधी पण डेअरीमधलंच वापरतो, कारण आपण जे पॅकेटवालं वापरतो ना, जे किराणावाल्याकडे मिळतं ते पनीर तुम्ही बघा, त्या पनीरमध्ये आणि ह्या पनीरमध्ये खूप फरक असतो. तर आम्ही नेहमी डेअरीवालंच पनीर मागवतो. हे आत्ता आणलं फ्रेश एकदम, आणि पालक पण आत्ताच आणलं आहे. हा पण एकदम फ्रेश पालक आहे. आणि शक्यतो आम्ही भाज्या ज्या आहेत ना, ज्या फ्रेश असं वापरतो, म्हणजे खूप दिवस असं फ्रीजमध्ये ठेवलं आणि मग वापरतो असं नाही. आपण काही जंगलात नाही राहत, म्हणजे आपल्याकडे सगळं इमिजिएटली मिळतो. सो त्या भाज्या स्टोअर करून आणि मग खाण्यात काही अर्थ नाही आहे ना. सो जेवढं फ्रेश तुम्ही खाल तेवढं चांगलं आहे. सो आता तयारी करते. पालक पनीर आणि थोडं पराठा टाईप बनवते आहे, आणि जिरा राईस आणि दाल फ्राय हा आजचा मेनू आहे. चला लागा कामाला. आज माझी सुट्टी आहे, त्याच्यामुळे थोडं सगळं निवांत चालू आहे. म्हणजे आता 12:30 वाजले आणि मी आता सुरुवात करणार आहे जेवण करायला. एकदम फ्रेश पालक आहे. आणि ना कधी पण आहे ना, पालेभाजी आहे ना ती सकाळी घ्यायची, रात्रीच्या शक्यतो नाही घ्यायच्या पालेभाज्या विकत. आणि घेतल्या की लगेचच सेम डे करून टाकायचे. मेथीची जी जुडी असते ना, मेथी म्हणजे मोठीवाली मेथी, ती तुम्ही एक दिवस ठेवू शकता, म्हणजे अशी मोडून प्लास्टिकच्या बॅगमध्ये आणि फ्रीजमध्ये ठेवून नेक्स्ट डे करू शकता. पण शक्यतो सेम डे खात जा भाज्या. फ्रीजचा वापर जेवढा कमीत कमी तुम्ही कराल तेवढं चांगलं आहे. इथे आता मावशी आलेल्या आहेत, ज्या कचरा आणि लादी करतात, आणि बाकी कोणत्याच कामाला मी बाई वगैरे ठेवलेली नाही आहे, ते आम्हीच करतो. पालक जेव्हा आपण पाण्यात शिजवून घेतो ना, त्याच्यानंतर तो ना असं बर्फाच्या पाण्यामध्ये घालायचा. पण इथे मी बघितलं तर बर्फच नव्हता, बर्फ संपला होता. मग जेवढा होता तेवढा मी बर्फ घेतला आणि त्याच्यातच ठेवलं पालकाला. पालक पनीर मी नेहमीच बनवत नाही, कधीतरीच बनवते. सो वाटणामध्ये मी कांदा, टॉमॅटो, आलं, लसूण हे सगळं बनवून एकत्र त्याची प्युरी बनवते, आणि तेलावरती फक्त एकच कांदा मी फ्राय करून घेते, आणि त्यात मग सगळं ती प्युरी घालायची. आणि मग त्याच्यामध्ये मसाले घालायचे, जसं हळद आहे, पुन्हा लाल मिरची पावडर आहे, नंतर धने पावडर आहे, मीठ आहे. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. पनीर नेहमी धुवून घेते मी, म्हणजे पाण्याखाली असं धुवून घ्यायचा तो. आमच्याकडे ना ॲक्च्युली बाबूला पनीर हा प्रकार आवडत नाही, पण पालकाची भाजी तो खातो, आणि माझ्या मिस्टरांना पनीर भरपूर आवडतं. तसं ते अपोजिट आहे. तर तरी पण मी त्याला देते, खाल्लं तर ठीक आहे, नाही तर मग त्या पालकासोबत खाल्लं तरी चालेल. लहानपणी मला तर वाटत नाही आम्ही कधी पनीरची भाजी किंवा पनीर काय खाल्लेलं, मला अजिबातच आठवत नाही. त्याच्यामुळे आपण पण लहान मुलांचा फोर्स नाही करू शकत. त्यांना जेवढं आवडतं, जे आवडतं तेवढं ते खाल्ले तरी ठीक आहे, असं काय नाही. पालक पनीर ही भाजी माझ्यासाठी रेग्युलरवाली नाही आहे, ती मी कधीतरीच करते. त्याच्यामुळे मी नेहमी ना अशा भाज्या ज्या बनवतात ना, या मी यूट्यूबवरती पहिले चेक करते शॉर्ट व्हिडिओमध्ये कसं बनवतात, आणि मगच बनवते. म्हणजे मला एकदा बनवलं की पटकन लक्षात राहिलं असं नाही. मला ते कधी कधी विसरायला होतं की अरे ह्याच्यात नक्की काय घालायचं आहे, हे घालायचं की नाही घालायचं आहे. सो मी कधी पण ना आधी चेक करते आणि मगच बनवते. फ्रेश पालक आणि एकदम फ्रेश पनीर असल्यामुळे भाजीला एकदम खूप छान अशी चव आली होती, खूप मस्त झाली होती भाजी. इथे आता मी ना जिरा राईस बनवत आहे. तर तेलावर थोडं जिरं घेतलेलं आहे, आणि मग त्याच्यामध्ये मी कुकरमध्ये शिजवलेला भात घालत आहे. त्याच्यावरती असं तूप घातलेलं आहे आणि खूप सारी अशी कोथिंबीर. सो हा अशा प्रकारचा मी जिरा राईस बनवते.
जेव्हा एखादी अशी पनीरची वगैरे भाजी असेल ना, तर मी शक्यतो ना असा पराठा टाईप बनवते. म्हणजे एक तर मी फुलके बनवते किंवा मग हे बनवते. सो हे ना गरम गरम खायला पनीरच्या भाजीसोबत अप्रतिम लागतात. तुम्ही ना एकदा नक्की ट्राय करा. पराठा टाईप बनवलं, चपाती नाही आहे ती म्हणून. सो आज बघा वेगवेगळ्या शेपमध्ये बनवलं हे पराठे. हे ना गरम गरमच खायला छान वाटतात. दाल फ्राय आहे ही मस्त. इथे आपली मस्त पनीरची भाजी. हां, म्हणजे बाबूला पालक आवडतं म्हणून तो पालक खातोय. आणि इथे आपला हा जिरा राईस आहे. आणि आजचं एकदम असं हेवीवालं जेवण आहे. हे म्हणजे आपण महिन्यातून एकदाच जेवू शकतो असं, कारण प्रत्येक जेवणामध्ये तूप आहे. चला आता आम्ही जेवतो. हे बघा, हे आहे बाबूचं कपाट. खूपच मेस्ड आउट झालं आहे. सो विचार केला आता लावते. हा जो पहिला खण आहे ना, ह्याच्यामुळे सगळं स्कूलचं असतं. हा जो असतो ना, हा एवढा मेस्ड आउट का आहे, कारण हा रेग्युलर यूज आहे. त्याच्यामुळे हे काढणं घालणं, त्याच्यामुळे हा खराब होतोच. हा जो आहे ह्याच्यामुळे सगळे शॉर्ट म्हणजे सॉक्स, निक्कर्स, नॅपकिन्स, टॉवेल्स, हँकी, हे सगळं असं मास्क, हे सगळं इथे ठेवलेलं आहे. आणि हा जो कप्पा आहे हा नवीन कपड्यांचा आहे. त्याच्या मी इथे आता घड्या घालून ठेवलेल्या आहेत. सो त्याच्याकडे हे असे 3 कुर्ते आहेत. एक व्हाईट कलर आहे, एक हा आता दिवाळीला घेतला होता, आणि हा आय थिंक लास्ट इयरचा आहे. 2 जीन्स आहेत. त्याला 10th बर्थडेला आम्ही घेतला होता. हा आता ड्रायक्लीन करून आणला आहे. आणि हा एक त्याला गिफ्ट मिळाला होता. आणि हे आत्ता आम्ही त्याला घेतले होते 1 आणि 2. हा पण दिवाळीला गिफ्ट आहे, हा पण गिफ्ट आहे. सो नवीन कपड्यामध्ये त्याच्याकडे एवढेच आहेत. खूप जास्त असे कपडे आहेत असं नाही. त्याच्याकडे रेग्युलर यूजसाठी जे आहेत ना, ते जरा जास्त कपडे आहेत नवीन कपड्यांपेक्षा. सो आता मी सगळं सेट करून ठेवते. ही एक अशी मी पिशवी ठेवली आहे. या पिशवीमध्ये ना हे असतात, मास्क असतात. तर कोरोनामुळे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे मास्क आलेले आहेत. स्मॉल साईजवाले रुमाल ठेवते म्हणजे पटकन मिळतात. आता त्याचे जे हे सॉक्स आहेत ना, हे सगळे आता गेलेले आहेत. हे फाटलेले आहेत. हा पण फाटलेला आहे. हे पण इथे फाटलेले आहेत. सो हे 3 आता मी हे डिस्कार्ड करते आहे. आणि हे आम्ही आत्ता जस्ट नवीन घेतले. म्हणजे हे 3 एका ह्याच्यामध्ये 3 जोडी मिळाली. 100ला 3 मिळाले. हे सध्या आता हेच वापरतो आहे. तो नॅपकिन लागतात, शक्यतो शाळेला लागतात. हे बनियन आहे. फुटबॉलचे सॉक्स आहेत. तर मी सांगून ठेवले, तुझ्या कपाटामध्ये जेवढे पुरते ना तेवढेच कपडे आपल्याकडे असले पाहिजेत. जास्त कपडे नाही घ्यायचे, फक्त शॉपिंग. तसं पण तू जास्त काही नाही करत आहे, डिमांडिंग नाही आहे. हा नवीन कपड्यांचा सेक्शन झाला. या हाफ पॅन्ट आहेत त्याच्या, या रोजच्या वापराच्या फुल पॅन्ट, आणि या चांगल्यावाल्या फुल पॅन्ट. आणि हे रेग्युलर यूजचं टी शर्ट आहे. आणि हे पण रेग्युलरचं आहे. या ज्या पॅन्ट्स आहेत ह्या फुल पॅन्ट होत्या. या आम्ही फाटल्या वगैरे असं काय काय झालं म्हणून ते आम्ही हाफ पॅन्ट करून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये हे त्याचं फुटबॉलचं आहे, हे स्विमिंगचं आहे, आणि हे त्याला असंच फुटबॉलचं जर्सी रोनाल्डोची गिफ्ट मिळाली होती. फायनली कबड पण सेट झालेलं आहे बाबूचं. आता मी तुम्हाला दाखवते कसं कसं लावलं. एकदम राईट टायमाला आलास. इकडे हे बघ. बापरे, कळतंय काय? हा सांग आता तुला. जर्सी आणि माझे सगळे क्लोथ्स, माझी स्कूल युनिफॉर्म सगळं स्कूलचा तिकडे सगळं वरती. हे माझी पॅन्ट्स, शॉर्ट्स आणि लॉंग्स. इथे पण हे बघ. हा जो खण आहे ना, हा खूप जास्त यूज होणार, डेली यूज होणार. सो हा जरा केअरफुली हँडल कर. हा हे सॉक्स, नॅपकिन्स, बनियन्स आणि मास्क, आणि हे बाहेर जायला कपडे.
बरोबर. आता तुला कसं वाटतंय ते कबोर्ड बघून? व्हेरी नीट अँड क्लीन. हा, मग ते तसंच ठेवणार ना? आय थिंक सो. किती छान वाटतं असं कपाट. काय नाही, मॅक्झिमम 1 वीक. आज आम्ही बघितला वेलम द लास्ट डान्स. पहिला आणि दुसरा ऑलरेडी बघितला होता, बाबूने बघितला होता म्हणजे आम्ही नाही. आणि आता आज पार्ट 3 पण बघितला.